गणेश येते गोलंदाजी माल करते राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय आता मात्र स्ट्राईक लावतो तर लवकर कुठते आणि फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश केला तोच गणेश लाड आता मात्र गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या तिसरा चेंडू गणेश याचा सामना करेल विठ्ठल ऑफ ड्राईव्हचा एक सुंदर असा फटका मिलिंद याचं क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा फेकी खराब होते एकूण 4 धावा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यावी जर खेळाडू व्यतिरिक्त जर कोण मैदानात प्रवेश केला तर पेनल्टी देण्यात येईल त्यामुळे सहकार्य करा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 6 धावा गणेश याचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा लो याचा फटका तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण होतं आशिष याच्याकडून आणि धावचीत होतो तो एक महत्वाचा खेळाडू लो कुलकुट्टी मात्र माघारी परतते मैदानावरती कार्यकर्ते प्रभाकर गुरव यांचं देखील आगमन होते त्यांचं देखील आमच्या मंडळातर्फे मनपूर्वक धन्यवाद गणेशाचा पुढील चेंडू सामना करेल निलेश याचा ऑल साईडच्या दिशेने मारलेला फटका आदित्याचं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळते आता मात्र स्ट्राईक यांना घणाघाती फलंदाज विठ्ठल आणि पहिल्या सामन्यातील पहिल्या धावातील पहिल्या षटकातील आणि 9 चेंडू होता मात्र यष्टीची धावची चेपील होती आणि बॉल काउंट होते 2 धावा मिळतील या चेंडूवर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 10 धावा निलेश याची जागी घेण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला नोंद माहिती आहे ना पेनल्टी सरळ देण्यात येईल कोणतेही कारण ऐकून घेतलं जाणार नाही थोडस आम्हाला सहकार्य करा दुसरा गोलंदाज 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 10 धावा दुसरं षटक घेऊन येतो तो आशिष या खेळाडूने देखील उगवतात दारा भिडवाडी गावचा कालच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये 3 षटकार खेचत सामना विजयी केला होता तोच आशिष होते गोलंदाजी मार्गवर हा देखील ऑफसाईडला गेलेला चेंडू या चेंडूवर एकूण 2 धावा धावसंख्या होती 12 धावा आता मात्र स्ट्राईक घेतला येतो तो आकाश चेंडू जातो निर्धाव गोष्टीची होतो तो आकाश चला दुसरा नवीन फलंदाज पाठवा कोणते वाईट होता का निर्धाव चेंडू धावसंख्या होती ती 12 2 चेंडू 12 धावा तिसरा चेंडू आशिष याचा सामोरा जाईल तो एक घणाघाती फलंदाज ओएस बॉलचा एक हुकमे का गौरव चेंडू जातो वाईड अतिरिक्त स्वरूपात 1 धाव आशिष याची सुंदर गोलंदाजी आणि ओएस बॉलचा गौरव मात्र बाद होतो फटका फसतोय गौरवाची जागा घेण्यासाठी सूरज येते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 13 अजूनही 3 षटकांचा 3 चेंडूंचा सामना असेल सामना शिल्लक असेल आशिष याचा चेंडू ऑफड्राईव्हचा फटका या फटक्यावर 1 धाव धावून पूर्ण दुसरीही पूर्ण धावसंख्या होते ती 15 5वा चेंडू आशिष याचा समोर असेल तो सूरज शिंगाडे हा देखील ऑल साईडचा देखना फटका या फटक्यावर
नैसर्गिक अडथळ्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते ती 16. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातील फायनलच्या सामन्याचा. तर पाहावं लागेल सूरज काय करतोय ते. शेवटचा चेंडू. चला चालू करा चालू करा. शेवटचा चेंडू. आशिष याचा सूरज याचा ऑफ ड्राईव्हचा फटका. सुंदर फटका. 2 धावा काही रोखू शकत नाही. तिसरी धाव धावण्याचा प्रयत्न. तिसरी धाव धावण्यात असफल होते. 2 धावांवरती समाधान. धावसंख्या होते ती 18. आणि या स्पर्धेचा जो चॅम्पियन व्हायचा असेल तो माता महालक्ष्मी गुरुवार या संघाला 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असेल. 12 चेंडू 19 धावा. स्थानेश्वर पाहुणे कला क्रीडा मंडळ फरणी आयोजित भगवान राम स्टेट ओपन क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेतील चालू असलेला फायनलचा सामना. या संघाने प्रथम फलंदाजी करत 12 चेंडू मध्ये 18 धावा बनवता श्री माता महालक्ष्मी बिलवाड या संघाला कर्णधार गणेश लाड आणि गोलंदाजी मार्कवरती अनिल शिंगाडे. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना एकीकडे गणेश तर दुसरीकडे अक्षय लाड. 12 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू अनिल याचा सामना करेल गणेश. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू. सुंदर असा चेंडू. एकच धाव. 1 चेंडू 1 धाव. दुसरा चेंडू असेल अनिल याचा. आता मात्र सामना करेल तो अक्षय मॅन फ्रॉम बिलवाडी लालवाडी. अनिल याचा पुढील चेंडू. अक्षय याचा फटका फुटलेला. 1 धाव धावून सहज पूर्ण. दुसरी धाव धावण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न थांबतोय आणि 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू गणेश याचा. अनिल याचा सामना करेल गणेश आणि चेंडू जातो वाईड. अतिरिक्त धाव. ऑन साईडला देखना फटका आणि या फटक्यावर 2 धावा. धाव संख्या होते ती 5. 3 चेंडू 5 धावा. चौथा चेंडू असेल अनिल याचा. समोर असेल तो गणेश लाड. अनिल याचा चेंडू. गणेशाचा बॅक फुटला येऊन मारलेला फटका आणि या फटक्यावर 1 धाव. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 6. आणि पहिला धक्का बसतो बिलवाडी संघाला. अक्षयाच्या स्वरूपात फिरकीपट्टूने आपल्या जाळ्यात ओढलं तोच अक्षय लाडला. त्याची जागा घेण्यासाठी येतो तो एक युवा खेळाडू आशिष. 6. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 6. पहिल्या षटकाचा अंतिम चेंडू असेल अनिल याचा आणि फटका बसला. झेलची संधी. झेल पकडतोय निलेश आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 6. 2 गडी बाद 6 धावा. तर मात्र विजयासाठी गरज असेल ती 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. तर दुसरा षटक घेऊन येतोय तो ओरियस बॉयचा गायक म्हणजेच बुवा भजनी बुवा. ते असतील फलंदाजीला. समोर असेल साहिल. साहिल याचा चेंडू. लेग ब्रेक प्रकारचा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू आणि त्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल बाजतो गणेश. गौरव याच्याकडून झेल घेतला जातो. गणेश याची विकेट महत्वाची होती. फलंदाज येतो डावखुरा शैलीचा आदित्य बॅकफुटला येऊन तो लावलेला फटका. झेलची संधी. झेल सुटतोय. 2 धावा धावण्याचा प्रयत्न आणि 2 धावांवरती समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या होती 8.
आता मात्र धावसंख्येची गरज असेल ती 11. 4 चेंडू 11 धावांची गरज असेल. साहिल्याचा चेंडू आदित्यचा बॅकफूट लावून ऑलसाईडच्या दिशेने टोलावला, मात्र चेंडू सुरक्षित रक्षकाच्या हातात. एकच धाव. आता मात्र षटकाराची गरज असेल विजयी होण्यासाठी श्री माता महालक्ष्मी भिलवाडी या संघाला. जर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ व्हायचा असेल तर एक मोठा फटका मारण्याची गरज असेल. 3 चेंडू 10 धावा. सुबोधचा फटका आणि या फटक्यावर 1 धाव. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. साहिल याचा चेंडू समोर असेल तो आदित्य डावकुळा फलंदाज आणि या फटक्यावर एकूण 3 धावा. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल तर पाहावं लागेल गोल्डन 6 मारतोय काय सुबोध लाड. जर षटकार मारला तो चॅम्पियन होऊ शकतो, महाविजेता संघ ठरू शकतो भिलवाडी. 1 चेंडू 6 धावा. सुबोध मध्ये ती क्षमता आहे. 1 चेंडू 6 धावा. 6 धावा 1 चेंडू. हेलिकॉप्टर प्रकारचा चेंडू. लोह्यांचं सुंदर क्षेत्ररक्षण, काही झेल पकडला आणि या ठिकाणी विजयी संघ होतो तो या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरतो तो वॉरियर्स वाईज कळकवली उपविजेता संघ ठरतोय.